नमस्कार सर्वांना, विजन जीके अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। आणि पहा, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका आपल्याकडे बघा 5000 प्रश्न संग्रह असलेलं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न टाकलेले आहेत। जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर सर्व IMP PDF हे पाठवले जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, उटी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये? बघा, उटी हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, उटी बघा हे थंड हवेचं ठिकाण तामिळनाडू या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, कुरुक्षेत्र हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये? बघा, कुरुक्षेत्र हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, बघा कुरुक्षेत्र हे ठिकाण हरियाणा या राज्यामधलं ते ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, PV सिंधू या खेळाडू कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? PV सिंधू या खेळाडू कोणत्या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील, PV सिंधू बघा या खेळाडू बॅडमिंटन या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत। प्रश्न क्रमांक 4 पहा, समृद्धी महामार्ग यांचा मार्ग खालीलपैकी बघा समृद्धी हा महामार्ग खालीलपैकी कोणत्या 2 शहरांमधल्या या ठिकाणी मार्ग आहे? समृद्धी हा महामार्ग बघा नागपूर ते मुंबई यांच्या दरम्यान बघा या ठिकाणी समृद्धी महामार्ग आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, सम्राट या शब्दाचं या ठिकाणी आपल्याला स्त्रीलिंगी रूप आपल्याला सांगायचं आहे। सम्राट या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 सम्राज्ञी, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 6 बघा, कृष्णा नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कृष्णा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील, बघा कृष्णा नदीचं बघा उगमस्थान हे महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी कृष्णा नदीचं उगमस्थान म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये कृष्णा नदीचं उगमस्थान आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, क्योटो पेक्सी हा सक्रिय ज्वालामुखीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? क्योटो पेक्सी बघा हा सक्रिय ज्वालामुखीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, बघा क्योटो पेक्सी बघा हा सक्रिय ज्वालामुखीचा प्रदेश इक्वाडोर या देशामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, केवलादेव हे राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? केवलादेव बघा हे राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, केवलादेव बघा हे राष्ट्रीय पक्षी उद्यान राजस्थान या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, सुंदर या ठिकाणी पहा मनोहर या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक 10 मोर्लोमेंटो हा सुधारणा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा, मोर्लोमेंटो हा सुधारणा कायदा पहा सन 1909 या ठिकाणी कायदा आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा, महात्मा गांधी यांची बघा दांडी यात्रा खालीलपैकी कोणत्या आंदोलनाशी संबंधित? महात्मा गांधी यांची बघा दांडी यात्रा खालीलपैकी कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता, महात्मा गांधी यांची बघा दांडी यात्रा हे सविनय कायदेभंग आंदोलन या आंदोलनाशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची? बघा, बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या एका देशाची राजधानी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, बुडापेस्ट पहा हंगेरी या देशाची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अनातोलियाचे पठार खालीलपैकी कोणत्या देशामधले? बघा, अनातोलियाचे पठार खालीलपैकी कोणत्या देशामधले पठार आहेत? बघा, अनातोलियाचे पठार पहा तुर्कस्तान या देशामधले ते पठार आहेत।
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शेतकऱ्यांना मिळणारं कर्ज. बघा शब्द समूहाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज, बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. बघा शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज बघा हे तगाई. या ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 15 पहा, तुतीकोरीन. बघा हे भारतामधलं महत्त्वाचं बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? तुतीकोरीन बघा हे भारतामधलं एक महत्त्वाचं बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा तुतीकोरीन बघा हे भारतामधलं एक महत्त्वाचं बंदर तामिळनाडू या राज्यामधलं ते बंदर आहे. क्रमांक पुढचा बघा, केंद्र आणि राज्य संबंध यांच्याविषयी भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या भागामध्ये? बघा केंद्र आणि राज्य संबंध. बघा केंद्र आणि राज्य संबंध यांची तरतूद बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये आहे? बघा भाग 11 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. क्रमांक पुढचा बघा, मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील. R.K. नारायण मालगुडी डेज या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मोसाद बघा ही गुप्तहेर संस्था खालीलपैकी कोणत्या एका देशाच्या ठिकाणी? गुप्तहेर बघा मोसाद ही गुप्तहेर संघटना खालीलपैकी कोणत्या एका देशाची गुप्तहेर संघटना आहे? बघा इस्रायल या ठिकाणी या देशाची गुप्तहेर संघटना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती होती? बघा सन 2011च्या बघा जनगणनेनुसार भारतामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या 640 बघा जिल्ह्यांची एकूण संख्या होती. प्रश्न क्रमांक 22 बघा, इराण या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती? बघा इराण या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? बघा इराणची राजधानी तेहरान. बघा इराण या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, त्याची कविता लिहून झाली. बघा त्याची कविता लिहून झाली वाक्य आहे. या वाक्याचा प्रयोग या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. त्याची कविता लिहून झाली. बघा समापन कर्मणी. बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 24 पहा, अल्झायमर हा विकार खालीलपैकी कोणत्या एका अवयवासंबंधीचा विकार आहे? बघा अल्झायमर हा विकार कोणत्या अवयवासंबंधीचा विकार आहे? बघा अल्झायमर पहा मेंदू या अवयवासंबंधीचा विकार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पांढरे फूल बघा हे खालीलपैकी कोणत्या एका देशाचे राष्ट्रीय चिन्ह? पांढरे फूल बघा हे खालीलपैकी कोणत्या एका देशाचं राष्ट्रीय चिन्ह आहे? बघा पांढरे फूल बघा त्या ठिकाणी इटली या देशाचं चलन आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजून देण्यासाठी बघा ग्रामगीता हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला? बघा ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. राष्ट्रसंत बघा तुकडोजी महाराजांनी बघा ग्रामगीता हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कटक या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा कटक या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा कटक म्हणजे बघा सैन्य. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राईचा पर्वत करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. राईचा पर्वत करणे. बघा राईचा पर्वत करणे म्हणजे बघा अतिशयोक्ती करणे. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 29 बघा, इटियाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? इटियाडोह हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा इटियाडोह बघा हे धरण त्या ठिकाणी गोंदिया या जिल्ह्यामधलं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारत माझा देश आहे. बघा वाक्य आहे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? बघा भारत हा माझा देश आहे. बघा या ठिकाणी वाक्य आहे तर या ठिकाणी केवळ वाक्य या प्रकारचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आज हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा शब्द आहे? बघा आज हा शब्द बघा या ठिकाणी क्रियाविशेषण या प्रकारचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना खालीलपैकी बघा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची बघा स्थापना सन 1993 या वर्षी बघा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भीमा कोरेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? भीमा कोरेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा भीमा कोरेगाव बघा हे ठिकाण त्या ठिकाणी पुणे या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठी भाषेमध्ये एकूण किती लिंग आहे? मराठी भाषेमध्ये बघा लिंगांचे एकूण प्रकार खालीलपैकी किती आहेत? बघा, स्त्रीलिंग, पुरुषलिंग, नपुंसकलिंग. बघा, मराठी भाषेमध्ये एकूण लिंगाचे एकूण 3 प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 35, ब्रेल लिपी वाचण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ज्ञान इंद्रियाचा वापर? ब्रेल लिपी बघा वाचण्यासाठी खालीलपैकी कोणत्या ज्ञान इंद्रियाचा वापर होतो? बघा, ब्रेल लिपी बघा वाचण्यासाठी बघा या ठिकाणी त्वचा या ज्ञान इंद्रियाचा वापर होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र खालीलपैकी बघा भारतामध्ये तंबाखू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे राजमहेंद्री, जे की आंध्र प्रदेश राज्यामध्ये आहे. या ठिकाणी तंबाखू संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय भूसेना दिवस खालीलपैकी बघा भारतीय भूसेना दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, भारतीय भूसेना दिवस बघा 15 जानेवारी बघा या दिवशी भारतीय भूसेना दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा, मानदेशी माणसं या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, मानदेशी माणसं या पुस्तकाचे लेखक पहा, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक व्यंकटेश माडगुळकर बघा मानदेशी माणसं या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ग्रँड स्लॅम हा शब्द खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा? बघा, ग्रँड स्लॅम हा शब्द पहा खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीचा शब्द आहे? ग्रँड स्लॅम. बघा, ग्रँड स्लॅम बघा हा शब्द लॉन टेनिस या खेळासंबंधीचा या ठिकाणी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 40 बघा, क्रिया कोणी केली हा सांगणारा शब्द खालीलपैकी बघा क्रिया कोणी केली हा सांगणारा शब्द खालीलपैकी कोणता असतो? बघा, वाक्यामध्ये बघा क्रिया कोणी केली हा सांगणारा शब्द म्हणजे कर्ता या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा, जल्लीकट्टू हा सण खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये साजरा बघा जल्लीकट्टू हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला? जल्लीकट्टू हा सण बघा जल्लीकट्टू हा सण पहा, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील तामिळनाडू या राज्यामध्ये बघा जल्लीकट्टू हा सण साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठीचे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा, अमर चित्रकथा हे लहान मुलांसाठीचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा, अनंत पाई यांनी बघा ते लिहिलेलं पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये बघा एकूण हाडांची संख्या खालीलपैकी किती असते? बघा, पूर्ण वाढ झालेल्या मनुष्यामध्ये हाडांची एकूण संख्या खालीलपैकी किती असते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील 206 या ठिकाणी हाडांची एकूण संख्या असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आम्लवर्षा हे खालीलपैकी कोणत्या वायूच्या हवेमधल्या प्रदूषणामुळे होते? बघा, आम्लपर्जा खालीलपैकी कोणत्या हवेमधील प्रदूषणामुळे होत असते? आम्लपर्जा. बघा, नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ईस्ट इंडिया कंपनीची बघा पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली? बघा, ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आली होती? बघा, सुरत या ठिकाणी बघा ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी बघा स्थापन करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चांदण्या रात्रीचा पंधरवाडा शब्दसमूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा. चांदण्या रात्रीचा पंधरवाडा, तर त्यांना शुक्ल पक्ष या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कृत्रिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, कृत्रिम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा, कृत्रिमच्या विरुद्ध नैसर्गिक या ठिकाणी योग्य विरुद्धार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठीमध्ये बघा गाजलेली हिंदू ही कादंबरी खालीलपैकी कोणाची? वा मराठीमध्ये गाजलेली हिंदू ही कादंबरी खालीलपैकी कोणाची कादंबरी आहे? बघा, भालचंद्र नेमाडे यांची बघा हिंदू ही कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गोलपीठा हा कविता संग्रह खालीलपैकी गोलपीठा बघा हा कविता संग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? गोलपीठा. बघा, नामदेव ढसाळ यांच्या या ठिकाणी गोलपीठा हा कविता संग्रह आहे. प्रश्न क्रमांक बघा, वाघांची गणना दर किती वर्षांनी? बघा, वाघांची गणना दर किती वर्षांनी होत असते? बघा, वाघांची गणना बघा ही दर 4 वर्षांनी बघा वाघाची गणना ही होत असते. प्रश्न क्रमांक 51 बघा, पुलिकत बघा हे भारतामधलं एक महत्त्वाचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये? पुलिकत बघा हे भारतामधलं एक महत्त्वाचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे.
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि पहा, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका आपल्याकडे बघा 5,000 प्रश्नांचं एक PDF आहे. त्यामध्ये आपण सर्व विषयाचे प्रश्न टाकलेले आहेत. जर कोणाला PDF घ्यायचं असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच PDF हे पाठवले जाईल. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.